राहुल गांधींची न्याययात्रा आहे पार्श्वभूमीवर संपन्न होत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? राहुलजी गांधी हे सर्वसामान्यांसाठी झगडत आहेत, न्याय हक्क मागत आहेत आणि त्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत आणि हे सरकार बदललं पाहिजे यासाठी। आणि जे कामगार वर्ग आहे, जे सर्वसामान्य लोक आहेत, त्यांना राहुल गांधी सगळ्यांशी भेट घेत आहेत। हे खूप चांगलं आहे की असं आतापर्यंत कुणी केलेलं नाही आहे आणि ह्या सरकारने ज्या लोकांवरती अन्याय करतोय तो अन्याय दूर झाला पाहिजे। महाविकास आघाडीच्या जे पक्ष आहेत ते एकत्र आले आहेत, तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्या किती सीट्स येतील? काय बोलला? महाविकास आघाडी आहे त्यांच्या सीट्स किती येतील तुम्हाला काय वाटतं? ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे, नक्कीच फक्त आणि फक्त महाविकास आघाडी आणि काँग्रेसचंच सरकार असेल। आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका 5 टप्प्यामध्ये पार पडणार आहेत, यावर तुमचं मत काय? त्यांना भीती वाटते म्हणून त्यांनी 5 टप्प्यामध्ये घेतलेल्या आहेत। जर त्यांना भीती कुठली नसते तर त्यांनी नक्कीच एका टप्प्यामध्ये घेतले असते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे। आज तुम्ही जो हा जनसागर बघताय, हा राहुल गांधीजींच्या प्रेमापोटी इथं आलेला आहे। कुठल्याही अपेक्षा आस न ठेवता ते सगळे जनता त्या राहुल गांधीजींच्या पाठीशी आहे। राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली, न्याययात्रा काढली, यावर आपले मत काय? राहुल गांधीजी हे काँग्रेस पक्ष हाच विचारधारेचा आहे, सर्व धर्म समभाव। आणि राहुल गांधीजींनी जी यात्रा काढलेली पदयात्रा, याच्यामध्ये ते सर्वसामान्यांपासून सगळ्यांना भेटतात। हे एक खूप मोठा मेसेज आहे सर्वसामान्यांसाठी, कारण त्यांना तो दिसतोय की अनेकांवरती आणि सगळ्यांवरती अन्याय होतो, तो अन्याय दूर झाला पाहिजे।